बात करेंगे। आज का रात करके बात करेंगे सेकंड मुकाबला यहां से। और बैटिंग के लिए देखिए योगेश पाटिल और सुयक भोर की जोड़ी देखिए यहाँ पर बात करेंगे, मैदान पर उतर चुके हैं। तो चलिए चलेंगे यहाँ पर आज का रात का देखिए सेकंड मुकाबला। और जहां पर पहला गेंद देखिए यहाँ से 8 बजकर देखिए समय की बात करेंगे यहाँ से 55। तो गेंद गिरते गिरते 56 मान लीजिए। 55 देखिए बात करेंगे यहाँ से 8-55 पर। और जहां पर 9:15 तक देखिए आपको 4 ओवर पहला कंप्लीट करना होगा। और कांचे से बात करेंगे ना, खारको पट्टी में देखिए ज्यादातर से 22 से देखिए रन आता हुआ। इनके पास ज्यादा देखिए फास्टर गेंदबाज है। ये ज्यादा लंबे रन से आते नहीं है, छोटे रन से आते हैं। बहुत सारे स्लो मीडियम है फास्टर गेंदबाज हैं। मुझे नहीं लगता है कि ज्यादा समय जाएगा यहाँ से। और प्रतीक पाटिल देखिए इनकी तारीफ करना चाहूंगा, लंबी समय से देखिए अपना परफॉर्मेंस को, अपने गेंदबाजी को, अपने बल्लेबाजी को, अपनी टीम को देखिए बैलेंस लेकर चले। चले बैकफुट से देखिए यहाँ से कट खेलना चाहते थे, यहाँ से थोड़ा सा निराश रहेंगे पुरखा टीम में। जीवन डाकी सर देखिए हम देख सकते हैं, रोशन पाटिल सर सेम चर्चा चलता हूं उनके बीच में यहाँ पर है। क्योंकि थोड़ा सा देखिए बात करेंगे यहाँ पर से कंचन सर खिलाड़ी भी थक चुके हैं, थकान महसूस कर रहे हैं। आवाज तो यहाँ पर है। कभी कभी देखिए यहाँ से बात करेंगे, यहाँ से अपील थोड़ा सा यहाँ पर था देखिए यहाँ से प्रतीक देखिए यहाँ से स्क्वायर लेके अंपायर देखिए जब तक है, अगर उनकी कानों में आवाज जाती है तो फिर भी मेन अंपायर है। जब चर्चा करेंगे आवाज कई तरह के हल्के साउंड रहते हैं। कभी कभी बल्ला इतना तेज विकेट में जाता है ना, उस मिट्टी का देखिए उस धूल की भी आवाज रहती है। कभी कभी जो बल्ले का देखिए यहाँ से बात करेंगे, और खास करके देखिए बात करेंगे अपने अक्रस लाइन खेलने चाह रहे हैं और मुश्किल बनते चाह रहे हैं यहाँ से दिवाकर बावरे टीम। देखिए यहाँ से योगेश पाटिल अभी तक 3 गेंद का सामना कर चुके हैं। सुयोग देखिए बात करेंगे यहाँ से 1 गेंद पर 1 रन है। और इस बार देखिए ऊंचाई ली है, लंबाई की कमी यहाँ से फील्डर से गेंद के नीचे कैच लेता हुआ। ओह क्या कमाल का कैच था भाई यहाँ से। कहती है ना, कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। जिग्नेश ने देखिए यहाँ पर कैच लेते हुए भाई, ओ जुगनू जुगनू कैच। चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ से विकेट गिरता हुआ। जहां पर टोटल की बात करेंगे देखिए यहाँ से 2 रन बना है यहाँ से। अब देखिए गेंदबाजी में यहाँ से मेडिकल फास्ट एड लेकर गए यहाँ पर से कंचन सर ऊपर। एक गेंद अभी भी बचा है यहाँ से।
हॅलो आणि याच्यानंतर पुढचा सामना होणार आहे निशांत 11 दादरपाडा आणि सावरकर या दोन संघांमध्ये पुढची मॅच सावरकर 11 सावरकर आणि निशांत 11 दादरपाडा आजच्या रात्रीतील तिसरी मॅच असेल दोन्ही कर्णधार आपण तयारीत राहा पहिलं सत्र संपेल तसं लगेच आपण टॉस देखील करू हाँ तो चलिए समय पर देखिए हमें भागना होगा यहाँ से संयम कहते ना समय को भी समय नहीं वो हमें समय दे सके आणि याच दरम्यान विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य सुनीताताई नंदन घरत यांचे यजमान नंदन काशीनाथजी घरत यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते आणि त्यांच्या समवेत सचिनजी ठाकूर धाकटीजू यांचं देखील आगमन झालंय त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय धन्यवाद चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर अतिथि मान्यवर से हमारे देखिए देख सकते हैं यहाँ से सोमनाथ दादा मात्री और हेमंत दादा घरत देखिए यहाँ से दो अच्छे देखिए यहाँ से आज जो जहाँ पर खूब मेहनत ले रहे हैं उनके साथ हमारे रोहित घरत लेची यहाँ पर दोनों देखिए यहाँ से याच दरम्यान मंचावरती आगमन झाले श्रीकांतजी घरत धाकटीजुई यांचं देखील सहर्ष स्वागत आणि धाकटीजुई गावचे माजी अध्यक्ष गाव अध्यक्ष विशाल घरत यांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय चलिए प्रत्येक मुझे लगता है यहाँ पर थोड़ा सा देखिए यहाँ से मोच चला आयोजक रिले स्प्रे द्या अगदी खेळाडू थोडेसे दुखापतग्रस्त आहेत प्रत्येक देखिए यही बात बताए लंबे समय से देखिए खेलते आ रहे हैं कंचन सर खिलाड़ी लीजिए अंपायर लीजिए एकदम थका हुआ शरीर देखिए बात करें यहाँ से होता है कभी कभी थोड़ा सा प्रतीक बहुत सालों से देखिए हम देखते आ रहे हैं अच्छे शान सुबह के खिलाड़ी भी हैं और यह चलिए भाई यहाँ से सिर पे टाइमिंग के ऊपर भरोसा किया थोड़ा बॉटम एंड का यहाँ पर इस्तेमाल नहीं किया थोड़ा बॉटम एंड पावर देते तो शायद लॉन्ग ऑफ को चीर सकता था यहाँ पर से विकेट नंबर सेकंड 2 यानी 2 रनों पर पहला ओवर कंप्लीट चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से प्रतीक देखिए बात करेंगे न्यूज थोड़ा सा अच्छा नहीं यहाँ पर कांचन सर खास करके इस मैच के लिए देखिए जहाँ उनका मैदान पर होना गेंद से लीजिए पल्ले से लीजिए जिनके नाम से देखिए टीम पहचाने जाती है लेकिन थोड़ा सा देखिए बात करेंगे पहले इस वक्त अपने शरीर को ध्यान रखिए यहाँ से एक बात बताए बहुत सारे खिलाड़ी देखिए यहाँ से नौकरी जॉब बिजनेस उसके बाद क्रिकेट से हर चीज को लेकर चलना पड़ता है कांचन सर आसान नहीं रहता यहाँ पर बहुत बढ़िया देखिए इस हमारी युवान जोड़ी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से सुमित दादा पाटिल संदीप सेठ पाटिल देखिए और इस जोड़ी को देखिए यहाँ से हमारे सोमनाथ दादा मात्रे हेमंत दादा घरत लीजिए रोहित लीजिए खूब अच्छा यहाँ से अगला देखिए बात करेंगे स्लोअर गेंद था यहाँ से देखिए बल्ला पहले ही मन बना लिए थे रिवर्स खेलेंगे यहाँ से लेग पास से देखिए यहाँ से रन आता हुआ कंचन से देखिए पहला 2 विकेट गवा चुके 2 रन में फिर से रिक्स बड़ा शॉट था यहाँ से दिभा ग्रुप और टीम में लेकिन रिस्क लेना ये कोई बुरी बात नहीं है लेकिन सबसे पहले खुद को सुरक्षित ये होना बहुत जरूरी है अगर आपकी टीम मुश्किल में है वापस आप रिस्क तो ये रिस्क बहुत बड़ा भी हो सकता है थोड़ा कंट्रोल में आइए कि इतना जो इंसान खुद में कंट्रोल में रह सकता है वो कुछ भी कर सकता है तैयार गेंदबाज इस बार भी देखिए बल्ले को क्या छूकर गया है रन तो आया यहां से और बल्ले से रन आता हुआ यहां से क्योंकि अंपायर जो अंदर हैं बड़े अच्छी तरह से वाकिफ रहते हैं संदीप पाटिल सर देखिए आप देख सकते हो गले में लाल टाई
लाल नहीं व्हाइट देखिए, और उनके साथ देखिए दीपक पाटिल सर अंपायरिंग में देख सकते हैं। रोहन पाटिल सर बहुत बढ़िया। देखिए क्लाइमेट देखिए एकदम से शांत, हल्की से देखिए यहां से बात करेंगे। चांद देखिए आधा अधूरा यहां से, लेकिन अभी देखते हैं यहां से और टीम में आगे निकले, स्टेप आउट करके खेलना चाहते थे। बहुत बढ़िया देखिए फॉलो थ्रो में यहां पर खास करके विशाल गरज देखिए नजरे निगाह कितनी अच्छी थी, इसलिए कहा जाता है कि नजर का तीर चलाए। और बहुत बढ़िया देखिए यहां से विशाल गरज देखिए संयम दिखाते हुए अपने ओवर में। इस बार भी अच्छा गेंद था, यहां से पूछा गया सवाल लेकिन नहीं था जवाब, यहां से जवाब ढूंढना होगा। यहां से तैयार फिर से एक बार और फुल लेन देखिए, बहुत बड़ा यहां से मौका दिया। शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से खेला गया, डिप स्क्वायर लेग एकदम से खुला था, यहां से 4 रन आता हुआ। अंपायर को थोड़ी सी शक की नजर से बैटर देखते हुए, लेकिन अंपायर बता रहे हैं कि गेंदबाज सेफ है, लेकिन बैटिंग टीम ने यहां पर DRS मांग ली है। सक्सेसफुल रहता हुआ यहां से, थोड़ा झूला हुआ गेंद था यहां से, लेकिन अब झूला झूलाओ भाई लटक कर आ रही थी। अब देखिए यहां पर गेम में वापस लौटने का मौका है, यहां से 9 रन बनाए यहां से। और यह चले प्रीट का गेंद था जिसका फायदा तो पूरी तरह से नहीं ले सके यहां पर। फील्डर देखिए पॉइंट के भाई गिरी 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 घूम गई पूरी तरह से। यहां से होता है कभी कभी कंचन सर पीछे की तरफ से जाकर आसन नहीं रहता, उसके लिए कड़ी अभ्यास मेहनत, तभी तो देखिए बेस्ट फील्डर का अवार्ड यूं ही नहीं दिया जाता है। जब आप बेस्ट फील्डिंग देते हो, अच्छी कैच लो, अच्छी फील्डिंग करो, तभी ना वहां से जाते हो। खास करके न्यूजीलैंड के लिए फिलिप्स क्या फील्डिंग कर रहे हैं, क्या कैचेस ले रहे हैं। कंचन सर पॉइंट पर है, और इस बार देखिए मौका दे दिया भाई यहां से। ग्रुप और टीम देखिए यहां से गलती कर रहे हैं, मौका मिल रहा है उन्हें बड़ा हिट खेलने का, लेकिन जिसका फायदा नहीं ले पाए। यहां पर तीसरा विकेट यहां से गिरता हुआ। चलिए समय को थोड़ा फोकस करना होगा यहाँ पर से। चलिए फील्ड खुला रखिए यहाँ पर से। चलिए खिलाड़ी कुछ इशारा करें यहाँ से। प्रतीक अभी भी देखिए हम देख सकते हैं थोड़ा सा रिलैक्स होते हुए यहाँ से। नहीं पहले देखिए खुद को देखिए, शरीर देखिए यहाँ से। प्रेम देखिए यहाँ से हम देख सकते हैं। प्रेम संदेश देखिए बात करेंगे यहाँ से, बड़ा लंबी समय की बात है। फिर आज इस टीम के साथ हम जुड़ेंगे। कंचन सर टेनिस के इतिहास में पन्ना उठाकर देखिए यहाँ से। प्रेम स्वीकर टीम ने देखिए यहाँ से, वक्त वक्त की बात होती है। डॉग देखिए यहाँ से बाचा। चलिए टोटल की बात करेंगे, 2 ओवर कंप्लीट है, 11 रन बनाए यहाँ से। रन नहीं आ रहे अभी भी देखिए यहाँ से बात करेंगे। हॅलो, आणि आज ॲडव्होकेट अस्मित घरात यांचा वाढदिवस, आणि काही क्षणामध्ये त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरा केला जाईल। संपूर्ण आमचे आयोजक टीम आणि त्यांचा वाढदिवस इथे काही क्षणामध्ये आपण साजरा करणार आहोत।
अस्मित गैरत की बात करेंगे, मुबारकबाद देना चाहेंगे। चलिए अगला मैच यहाँ पर संयम सर थोड़ा सा कॉल करके रखिए, यहाँ से आगे का जो मैच है खेला जाएगा यहाँ पर से। और अभी तक देखिए निराश है, कंचन से रन नहीं आ रहा है यहाँ से। भाई कितना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे यहाँ से। प्रतीक देखिए बात करेंगे, थोड़ी सी इंजरी रही देखिए जिसके कारण बाहर मौजूद है, उसके बावजूद भी देखिए यहाँ से बात करेंगे दिवा ग्रुप और एक टीम है जिनको फायदा नहीं मिल पा रहा है यहाँ से। मैंने यही बात बताई यहाँ से पहले, कंचन सर इनके पास देखिए फास्टर गेंदबाज नहीं, ज्यादा मीडियम पैसे देखिए स्लोअर गेंदबाज रहते हैं। जैसे आप ठाणे में जाओ, कल्याण टम्बोली में जाओ, जय जलेसर वाड़ीगढ़ टीम देखिए उनके पास एक फास्टर रहता है, बाकी के सब स्पिनर। गेंदबाज के देखिए तीसरा अंपायर थ्रो स्क्रीन पर देखिए। चला याच दरम्यान आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया निशांत 11 दादरपाडा आणि मोरिया 11 सावरकर दोन्ही संघाचे कर्णधार। तिसरी मॅच होईल आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच संपर्क साधा। इथे सावरकर टीमचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। निशांत 11 दादरपाडा आणि मोरिया 11 सावरकर टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे। चलिए मैच ऑन करिए, यहाँ पर तीसरे अंपायर देखिए जुड़े हैं स्क्रीन पर। अगर कुछ डाउट रहा तो फिर चर्चा करेंगे अंपायर से। वो खास करके देखिए बात करेंगे हमारे सोमनाथ दादा मात्रे देखिए यहाँ से, और सुमित दादा पाटिल देखिए बात करेंगे यहाँ से। चलिए बात करेंगे यहाँ से टीम का स्कोर देखिए अभी 11 पर रुका है, और टूर्नामेंट की देखिए यहाँ से और सदौर की देखिए यहाँ से, लेकिन यहाँ पर भी देखिए बीट होते हुए कांचन सर ये कठिन बनेगा। याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतंय ज्ञानेश्वर रघुनाथजी घरत, त्यांच्या समेत शेखरजी मोकल, प्रल्हाद घरत यांचं देखील आगमन झाले आणि राजेश बापू घरत यांचं देखील आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळतं। त्यांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करू। यास आमची A1 जोडी सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील पुरस्कृती स्पर्धा आपण पाहत आहे, आणि या स्पर्धेचे सर्व सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील साहेब यांचं देखील मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळतं। हार्दिक सहर्ष स्वागत है। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से तो A1 जोड़ी देखिए यहाँ से, कितना सोना तुम्हें रब ने बनाया जी करे देखता रहूं। सुमित सेठ पाटिल देखिए यहाँ से संदीप सेठ पाटिल से, और मानो कि जिससे चांद जो आसमान पर हम देख सकते हैं वो उतर आए। यहाँ पर एडवोकेट देखिए हम देख सकते हैं दीपक घरत साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए, उनका भी स्वागत है। A1 जोड़ी देखिए आप देख सकते हैं यहाँ से इस टूर्नामेंट के देखिए यहाँ से, और जिन कहानी के साथ साथ देखिए हम देख सकते हैं VIP डाइस मंच में और रनक आता हुआ यहाँ से। 3 ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर देखिए 17 पर 3 है यहाँ से। और इस वक्त देखिए हम देख सकते हैं आसमान पर देखिए चांद आधा देखिए हमें दिखाई दे रहा है, अधूरा यहाँ से, लेकिन हमारे मंच पर देखिए यहाँ से A1 जोड़ी देखिए संदीप सेठ पाटिल से सुमित सेठ पाटिल देखिए यहाँ से तशरीफ रख चुके हैं, उनका स्वागत है यहाँ से। चलेंगे थोड़ा टीजी के पास, 3 ओवर कंप्लीट है 17 पर 3। चला याच दरम्यान तुम्ही मंचावरती पाहुण्यांचं आगमन सर्वांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करू। काही क्षणामध्ये मान्यवरांच्या मुख्य सन्मानाकडे आपण जाणार आहोत, आणि याच दरम्यान ही मॅच समाप्त झाल्यानंतर आज वाढदिवस ॲडव्होकेट अस्मित गरत यांचा वाढदिवस इथे मोठ्या जल्लोषात मंचावरती आपण साजरा करणार आहोत। संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांच्या माध्यमातून हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात या ठिकाणी देखील साजरा केला जाईल। मंचावरती प्रल्हादजी घरत धाकटीजू यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपया तुम्ही मंचावरती पाहू शकाल। राजेशजी घरत, शेखरजी मोकल, राहुल घरत यांना देखील आपण पाहताय, आणि आमची A1 जोडी प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला एकसारखा समान ड्रेस, अगदी ब्रँडेड व्यक्तिमत्व संदीप शेठ पाटील आणि सुमित शेठ पाटील यांना देखील आपण पाहताय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ज्ञानेश्वरजी घर त्यांचं देखील आगमन झाले। संपूर्ण मान्यवरांचं शब्द सुमनानं सर्वप्रथम स्वागत करतो, आणि चला पुढची मॅच टॉस साठी मोरिया 11 सावरकर आणि निशांत 11 दादरपाडा टीमचे कॅप्टन। पहिलं सत्र संपण्या अगोदर टॉस साठी ओव्हर टू कॉम्बॉक्स। नहीं चलिए दोनों कप्तान देखिए आपको समय पर आना होगा, और यही बात तो सही है, हमने जिक्र किया कि समय के पास भी समय नहीं कि वो आपको समय दे सके, क्योंकि वो भी सीधा चलता रहता है। देखिए हमारे A1 जोड़ी देखिए हम देख सकते हैं सुमित सेठ पाटिल और इस वक्त संदीप सेठ पाटिल देखिए तशरीफ रखते हुए यहाँ से, मानो कि जिसे चांद
हमारे घर पर आ चुका है। टीम का स्कोर देखिए 17 पर 3 है, थोड़ा सा निराश कर रहा है यहां से। और इस बार देखिए जगह बनाकर खेला यहां से, स्क्वायर लेग को चीरते हुए यहां से बड़ा हिट। देखिए टाइमिंग, एलिवेशन सब कुछ अच्छा था यहां पर, झलक भी था और पलक भी था, बैटरी कुछ अलग ही था यहां से। देर से आया 6 रन। क्या बात है यहाँ पर से संदीप सेठ पाटिल देखिए बात करेंगे, सुमेश सेठ पाटिल ऐसे कोई नूर है देखिए, ऐसे हंसती हैं। कहते हैं ना कंचन सर, जमीन पर तो मकान बना लेना बड़ा आसान रहता है, लेकिन किसी के दिलों में जगह बनाना इतना आसान नहीं रहता है। लेकिन ये तो A1 जोड़ी देखिए आज दिल में राज कर रहे हैं हर किसी का। यहाँ पर श्री छत्रपति ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी 2025 देखिए सीजन 2 यहाँ से, और बड़ा अच्छा से देखिए तेजी से चलता। चलिए गेंद यहाँ पर आ चुका है, क्या चाहते हैं बैटर से, और एक बॉल देखिए से बेच यहाँ पर देर से यहाँ पर छक्का यहाँ पर, लेकिन देखते हैं छक्का कितना आसान रहेगा, कितना कठिन रहेगा, कितना प्यास ऐसी जगाओ, कभी ना बुझे दिल ऐसे लगाओ, कभी ना टूटे काम ऐसा करो, सर कभी ना झुके। देखिए आसमान पर हम देख सकते हैं चांद बड़ा इस वक्त खूबसूरत लगता है, भलाई देखिए चांद आधा है, लेकिन यहाँ देखिए बात करेंगे हमारे तो चांद देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए यहाँ पर सुमित दादा पाटिल देखिए यहाँ से, संदीप सेठ पाटिल देखिए यहां से बात करेंगे। 23 पर देखिए बात 23 पर देखिए बात करेंगे यहां से, 3 विकेट गंवाए हैं, लेकिन गेंदबाजी में बात करेंगे, गेंदबाज विशाल खरत देखिए यहां से 4 गेंद देखिए 1 छक्का लगा यहां पर, लेकिन अभी भी ये 2 गेंद बहुत निर्णायक रहेगा यहां पर से। और इस बार देखिए स्लोअर गेंद था यहां से, नकल गेंद है, कहते हैं ना नकल के लिए अकल की जरूरत होती है यहां से, लेकिन 22 रन आता हुआ यहां से, अकलमंदी से काम लीजिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 24 देखिए 24 रन, और गेंदबाज देखिए पृथ्वी बार होंगे तैयार से छोटे रनअप के साथ है। और इस बार देखिए खींचकर मारा यहां से, फील्डर से यहां पर बन जाएंगे दर्शक। देखिए यहां से झलक 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 दिखला जा 6 रन। आज के लिए देखिए बात करेंगे एडवोकेट दीपक भगत साहब, देखिए बात करेंगे दीपक घरत साहब, पूरी देखिए 5 नाइट यहां से उनकी तरफ से रहेगा यहाँ पर दर्शकों के लिए, खास करके क्राउड के लिए। देखिए यहां से दीपक घरत साहब देखिए एडवोकेट से यहाँ पर से, और एक अच्छे उद्योगपति भी निश्चित से, और इनकी तरफ से देखिए खास करके आने वाला देखिए 5 नाइट है। यही बात बताई यहाँ पर A1 जोड़ी के ऊपर देखिए मोहब्बत है, कहते ना जमीन पर मकान बना लेना कभी भी आसान रहता है, किसी के दिलों में जगह बनाना पिछले टाइम देखिए बात करेंगे निश्चित रूप से दीपक से घरत देखिए बात करेंगे, पिछले टाइम भी कांचन सनम फाइनल नाइट थे निश्चित रूप से झिझुरी में थे, उसके बावजूद भी उन्होंने 2000 कैश पर बड़ा मन देखिए यहाँ से, कहते ना धन आपके पास कितना रहता है ये मायना नहीं रखता है, मन आपके कितने बड़ी यहाँ से। लेकिन आज भी देखिए महाराष्ट्र के टेनिस क्रिकेट इतिहास में, हिस्ट्री में देखिए उठाकर देखिए यहाँ से ऐसे हस्ती जब जब रहते हैं समाज और क्रिकेट में देखिए दहशत है। और ये चलिए रन नहीं आ रहा था पिछले कुछ गेंदों से, लेकिन इस बार देखिए गैप नहीं ढूंढ सके यहाँ पर, काउ कर्नर देखिए यहाँ से तैनात था, यहाँ से सीधा उनके गोद में क्या जाता हूं यहाँ पर 31 पर देखिए लगता हुआ चौथा विकेट।
32 पर 4 थोड़ा सा निराश करेगा स्कोर बोर्ड है। कहते ना कागज रोते नहीं है, बस रुला देते हैं, चाहे प्रेम पत्र हो चाहे स्कोर बोर्ड हो। चला कॅप्टन, शेवटचं षटक आहे. मोरिया 11 सावरकर आणि निशांत 11 दादरपाडा. अन्यथा जर कॅप्टन पोहोचले नाही तर षटक 4 षटकांची मॅच खेळवली जाईल. त्यामुळे विनंती करतोय लगेच या कर्णधार. चलिए टाइमिंग को फॉलो करना होगा यहाँ पर, खास करके समय को यहाँ से। और ये चलिए वाइड देखिए, एक्स्ट्रा से एक रन आता हुआ यहाँ से, रन तो आता हुआ यहाँ से। और जितनी भी रन जोड़ लेंगे यहाँ पर अंतिम 5 गेंद में, आपके गेंदबाजों के लिए इतना फायदेमंद साबित हो सकता है। स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 32 देखिए यहाँ से 32, 33 देखिए पर 33 रन, 33 देखिए पर वाइड आने के साथ साथ प्रतीक देखिए बात करेंगे यहाँ से, थोड़ा सा देखिए इंजरी रहे जिसके कारण उसके बावजूद भी टीम ने देखिए अच्छा मेहनत लेते हुए यहाँ से। कहते ना सब्र सभी इंसान में नहीं होता है, और जिसमें होता है वो बहुत कामयाब होता है। यहाँ से प्रतीक पाड़ी देखिए इस वक्त हम देख सकते हैं थोड़ी सी इनके मांसपेशियों में खिंचाव देखिए यहाँ से बहुत, देखिए यही बात पता पिछले 3-4 महीना से कांचन सर है। और ये चलिए खिंचकर मारा है, इस बार भी देखिए लॉन्ग रन रखा गया था यहाँ से, और एक विकेट गिरता हुआ यहाँ से। मुश्किल बनते जा रहे हैं यहाँ पर, कहते ना उलझन बहुत है, सुलझाओ कैसे, और अपनी टीम को यहाँ पर अच्छा टोटल तक लेकर जाओ कैसे। और विकेट देखिए गिरता हुआ यहाँ पर, विकेट नंबर 5। हॅलो, चला याच दरम्यान निशांत 11 टीमचे कॅप्टन जॉईंट आहेत. मोरिया 11 सावरकरचे कर्णधार देखील आहेत. आणि चला आपण टॉस करू काही क्षणामध्ये. चलिए कहते ना वक्त जैसा भी हो बीतता है जरूर, अगर कोई खिलाड़ी ठान ले तो वक्त से भी वो जीतता जरूर है। और अभी तक देखिए बात करेंगे कांचन सर, पूरी तरह से यहाँ पर हताश किया, यहाँ पर 32 पर 5 है, लेकिन मैं कहूंगा कम से कम अंतिम 3 गेंद बचा है, 7 या 8 रन और जोड़ लीजिए, 40 के ऊपर पहुंची है। और इतिहास गवाह है, कहते ना जहां सबका हिम्मत समाप्त होती है और वहीं से इतिहास रचने वालों की शुरुआत होती है। क्या यहाँ पर इतिहास कुछ लिखेंगे? पिछला मैच देख लीजिए, एक बड़ा स्कोर बना था जहां पर 60 के ऊपर एक बार पहुंचने के साथ साथ उनका टीम देखिए बचाना उनके लिए बड़ा कठिन हुआ था, लेकिन सिया अगर 40 के अंदर रोक ले फिर तो काम गेंदबाजों ने कर ली कहीं ना कहीं। यहां से सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई, कहते ना भीगी हुई सिगरेट चलेगी नहीं, सिंगल डबल से काम चलेगी नहीं। काम बनाना है तो बल्ले से भाई को जोड़ना होगा रन। यहां से जिस तरह अंधेरे के आगे सवेरा होता है और उसी तरह से संघर्ष के आगे सफलता होता है। और बैकफुट से देखिए पंच किया यहां से, कहते ना आवा कैच, 200 रुपया देखिए बात करेंगे। ये चलिए भाई, घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना, आयोजक करताओं के लिए नहीं भाई। रोहित ने कैच लिए लेकिन आपके लिए मौका नहीं, कैच फेंक देते यहां पर। चलिए कोई बात नहीं, बढ़िया कैच लिया पर। एडवोकेट देखिए बात करेंगे दीपक सेठ गरत है, जिनके तरफ से कैच प्राइज है सिर पे आयोजन करताओं को छोड़कर। ये देखिए रन नहीं आया लेकिन पिछला गेंद छक्का आया। कंजन सर जो बात हम छेड़ रहे थे, कम से कम 40 के ऊपर 40 तक पहुंचाना, लेकिन वहां तक तो पहुंचे हैं, 39 तक पहुंचे हैं। 40 का टारगेट है, लेकिन देखते हैं ये टारगेट से भला यहाँ पर छोटा है लेकिन उतना छोटा नहीं माना जाएगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। चलेंगे टॉस की तरफ, जिस तरह अंधेरे के आगे सवेरा है तो उसी तरह संघर्ष के आगे सफलता है, लेकिन देखते हैं कितना संघर्ष देंगे यहाँ पर देवा ग्रुप और एक टीम में। चला आपण टॉस करूया. संदीप शेठ पाटील साहेब आणि सुमित शेठ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. A1 जोडी पुरस्कृत स्पर्धा संदीप शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. चला दादरपाडा टीम कॉल मागतोय आणि काटा मागितलाय, काटा पडले. चला निशांत 11 दादरपाडा टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या हंगामामध्ये सावरकर टीमच्या विरोधात कधी खेळलाय का? नाही, फर्स्ट मॅच असेल या सीझनची. आणि एकंदरीत आमची A1 जोडी आहे ज्यांनी हे आयोजन केलंय, आयोजनाबद्दल काय म्हणतोस? दोघांचा नादच आहे, प्रॉपर आहे सगळा. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि इथे मोरे 11 सावरकर पहा, दोन्ही संघ नियम अगदी 5 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग, 12 खेळाडू देखील असायला हवा आणि कंपल्सरी ड्रेसिंग, आणि दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करावी लागतील.
5 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आणि रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड डिसिजन अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हॅलो. आणि चला आपण या ठिकाणी आयवा कॅच पकडलाय रोहितनं, त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज ऍडव्होकेट दीपक घरत यांच्या माध्यमातून. आणि चला इथे वाढदिवस आपण साजरा करूया. ऍडव्होकेट अस्मित घरत यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. राकेश चिर्लेकर ज्यानं देखील कॅच पकडलाय 200 रुपये. चला राकेश या, 200 रुपयाचा कॅश प्राइज राकेश चिर्लेकरला दिलं जाईल. आपण सन्मान करूया आणि त्याच्यानंतर वाढदिवस साजरा करू. मंचावरती उपस्थित नंदन काशीनाथ घरत यांचा आपण सन्मान करणार आहोत. 200 रुपयाचा कॅश प्राइज देतोय आपण रोहितला. रोहित ज्यानं कॅच पकडला मागील ओव्हरमध्ये आणि त्याला आपण आयवा कॅच पकडणारे प्रेक्षक 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्मानित करूया. आपण नंदन काशीनाथजी घरत यांचा आपण सन्मान करणार आहोत. विंदणे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करूया. या स्पर्धेची आमची A1 जोडी सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील यांच्या नावाची स्पर्धा. A1 जोडी पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक आज दुसरी रात्र स्पर्धेची आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा हा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातो. काही क्षणामध्ये तुम्हाला मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळेल. ज्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत एक रॉयल व्यक्तिमत्व, विश्वास काथारा, पिंट्या शेठ, युवा नेता, भारतीय जनता पार्टी नेवाली आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेमध्ये आपल्याला काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण सन्मान करतोय या मॅच मध्ये आदरणीय सन्माननीय नंदन काशीनाथजी घरत यांचा आपण सन्मान होताना पाहू शकाल. आजच्या रात्रीमध्ये मान्यवरांचं आगमन तुम्हाला काही क्षणामध्ये होताना पाहायला मिळेल. विकास पाटील साहेब माजी उपसरपंच वावंजे यांचं देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला काही क्षणामध्ये आगमन होताना पाहायला मिळणार आहे. हे सातत्यानं प्रेम राहिले A1 जोडीवरती आणि कालच्या रात्रीमध्ये फार मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी आपण मंचावरती पाहिली आणि आज देखील मान्यवरांचा ताफा तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकता. पुढचा सन्मान आपण करूया. ज्ञानेश्वर रघुनाथ घरत यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. ज्ञानेश्वरजी रघुनाथ घरत यांना विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. या स्पर्धेमध्ये ते देखील उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण देखील उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आणखीन द्विगुणित केली त्याबद्दल आपला हा यथोचित मान सन्मान A1 जोडीच्या माध्यमातून केला जाईल. दुसऱ्या रात्रीमध्ये स्पर्धा प्रवेश करते. पहिल्या पर्वामध्ये प्रचंड मोठा बोलबाला राहिला स्पर्धेचा आणि भरघोस यश आयोजकांना प्राप्त झाले आणि आज आपण पाहू शकाल दुसऱ्या पर्वामध्ये दमदार सोहळा क्रिकेटचा पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान ज्ञानेश्वर रघुनाथजी घरत यांचा देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय A1 जोडीच्या माध्यमातून. मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढचा सन्मान आपण करूया. धाकटीजी गावचे माजी अध्यक्ष विशाल घरत हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विशाल घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पुन्हा मी A1 जोडीला विनंती करतोय. मान्यवरांचा सन्मान मंचावर केला जातो. विशालजी घरत धाकटेजू यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला. तदनंतर पुढचा सन्मान असेल शेखरजी मोकल यांचा आपण सन्मान करूया. शेखरजी मोकल यांना मी विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून आपण तो सन्मान स्वीकारा. शेखरजी मोकल यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. धाकटेजी गावचे व्यक्तिमत्व आणि येणार प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातो आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव ही परंपरा या ठिकाणी जोपासण्याचं काम A1 जोडी करताना पाहायला मिळते. अगदी युवा 2 उद्योजक तुम्ही पाहू शकाल आणि प्रचंड यश सातत्यानं उद्योग क्षेत्रामध्ये या दोन्ही आमच्या आयोजकांना मिळालं आणि सातत्यानं बोलबाला राहिलाय. फक्त क्रिकेटच्या स्पर्धा नव्हे तर अनेक साऱ्या धार्मिक कार्यामध्ये देखील या दोन व्यक्तिमत्वांचा अगदी मोठा सहभाग हा सातत्यानं होताना पाहायला मिळतो आणि त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करू. शेखरजी मुकल यांचा सन्मान केला गेला. राजेश घरत यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. राजेश घरत यांना मी विनंती करतोय आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. राजेश घरत धाकटीजी मान्यवर उपस्थित आहेत त्यामुळे आपण सर्वप्रथम मान्यवरांचा सन्मान करू आणि तदनंतर थोड्याच काही क्षणामध्ये आपण या मुख्य मॅच कडे देखील जाणार आहोत. राजेश घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल
श्रीकांत घरत धाकटीजुई हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. श्रीकांतजी घरत धाकटीजुई यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीकांतजी घरत यांना मी विनंती करतोय, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती आपण मान्यवरांना पाहताय. श्रीकांत घरत यांना विनंती आपण देखील या. प्रत्येक मान्यवराचा सन्मान. तदनंतर पुढचा सन्मान असेल प्रल्हाद घरत धाकटीजुई, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं आणि त्यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. प्रल्हादजी घरत, क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड आणि आज देखील ते स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान संदीप शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल. श्रीकांत घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेचा भाग बनलात. तदनंतर प्रल्हाद घरत धाकटीजुई यांचा आपण सन्मान करूया. प्रल्हादजी घरत धाकटीजुई यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुढचा सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रल्हाद घरत धाकटीजुई यांचा सन्मान. आणि मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील विंदणे यांना देखील आम्ही विनंती करतोय. संदीप पाटील विंदणे यांना विनंती आपण या, आपला देखील स्वागत या ठिकाणी केला जाईल. स्क्रीनवरती तुम्ही प्रल्हाद घरत यांचा सन्मान पाहू शकाल. ते देखील उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान संदीप शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातो. संदीपजी पाटील यांना विनंती. विंदणे गावचे व्यक्तिमत्व संदीपजी पाटील यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. राहुल घरत यांचा देखील आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संदीपजी पाटील विंदणे यांचा सन्मान करूया आणि लगेच आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया जिथे जॉईंट आहेत रोशन पाटील सर, तारा. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचा आपण करूया सहर्ष स्वागत. संयम घरत यांना आपण ऐकताय. उत्तम निवेदक, समालोचक, या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या एवन जोडीच्या वतीने आपण होताना पाहता. सुमित शेठ पाटील आणि आमचे संदीप शेठ पाटील एवन जोडी यांच्या वतीने हा सन्मान या पाहुण्यांचा होताना आपण पाहता. 13 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि अजूनही विजयासाठी जवळजवळ 27 धावांची गरज आहे. नक्कीच आपण इथे वाढदिवस देखील सेलिब्रेट करणार आहोत. ॲडव्होकेट अस्मित घरत यांना आपण नक्कीच शुभेच्छा देणार आहोत. बर्थडे सेलिब्रेट केला जाईल केक कापून. ॲडव्होकेट अस्मित घरत आणि त्यांच्या बरोबरीने आमचे एक ॲडव्होकेट दीपक शेठ घरत यांना आपण पाहत आहे. व्यासपीठाचे दोन्ही बंधुराज, वेल एज्युकेटेड आणि खरं तर हे फार महत्त्वाचं राहील. दोन्ही ॲडव्होकेट आहेत आणि दमदार योगदान त्यांचं आपण पाहता. अस्मित घरत यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल आणि काही क्षणातच विश्वास शेठ कातारा उर्फ पिंट्या शेठ नेवाली यांची रॉयल एंट्री तुम्हाला इथे होताना पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी दमदार शिलेदार इथे कट केल्या बॉलला गॅपमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. अगदी लास्ट मोमेंटला आउटफील्डला बॉल स्लो झाला, सेकंड झाली असती पण तो हर्षल ठाकूर, हर्षल घरत त्यांना वाटलं का इथे बॉल सीमारेषा पार जाईल, तर झालेलं नाही आणि एका बाजूला ऋतिक घरतला आपण पाहताय. पाक गेट समोर कोणी उभे राहू नका, तिथे मान्यवरांचा अगदी रॉयल आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. समोर गेटच्या एंट्री समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करते थोडे साईडला व्हा. आपण काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टीचे तडफदार नेतृत्व विश्वास कातारा, पिंट्या शेठ यांचं आगमन आपल्याला काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही क्षणामध्ये त्यांची रॉयल एंट्री. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत करूया. ज्यांच्या येण्याच्या आतुरतेने वाट पाहत होते आमचे आयोजक, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, विश्वास कातारा, पिंट्या शेठ साहेबांचं या जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकाल. मान्यवरांचा ताफा अगदी या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतोय. मान्यवरांची रॉयल एंट्री विश्वास कातारा, पिंट्या शेठ, युवा नेते, भारतीय जनता पार्टी नेवाली, सबका साथ सबका विकास हे ज्या
पक्षाचं ब्रीदवाक्य राहिलंय. आणि आमदार प्रशांत दादा विजयाचा चौकार ज्यांनी लगावला त्यांच्या अगदी निकटवर्गीय विश्वास काथारा पिंट्या शेठ साहेबांचे या ठिकाणी दमदार आगमन. युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास आणि त्यांच्या समेत विकास पाटील साहेब, माजी उपसरपंच वावंजे, विकास सोनकर, देवनाथ काथारा साहेब, विवेक शर्मा, अनंत काथारा आणि पंडित बोईर साहेब या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांचं रॉयल आगमन मंचाकडे तुम्ही पाहू शकाल. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं ही रॉयल एंट्री मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचं या धाकटी नगरीमध्ये A1 जोडी पुरस्कृत राजा शिवछत्रपती चषक पर्व दुसरं या दमदार स्पर्धेमध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण पाहता पाहुण्यांचं स्वागत. आदरणीय पिंट्या शेठ काथारा, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असं हे व्यक्तिमत्व. खरं तर विजयाचा चौकार ज्याने पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मारला ते आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचे खरं तर खंदे समर्थक आणि त्याचवेळेला अगदी विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. आणि त्यांच्या समवेत आदरणीय देवनाथजी काथारा यांच्या ठिकाणी आगमन. नेवाली पनवेलचे हे सत्कार मूर्ती. आज A1 जोडी आपण पाहता सुमितदा पाटील, संदीप शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेमधील आजचे सत्कार मूर्ती त्यांचं आगमन. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन आपण पाहताय. खरं तर विश्वास शेठ कातार उर्फ पिंट्या शेठ त्यांच्या बरोबरीने मंचावरती विकासजी सोनकर, देवनाथजी कातारा, विवेकजी शर्मा, अनंत कातारा, पंडितजी बोईर, पावनजे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकासदा पाटील यांचं आपण मंचावरती आगमन होताना पाहताय. सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करत आहोत. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे ॲडव्होकेट अस्मित घरत यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी सेलिब्रेट केला जाईल पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. नेक्स्ट बॉल शिवम पाटील हा खेळाडू या संघाचा अतिशय एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका राहिली. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये अष्टपैलू भूमिका साकारणारा हा खेळाडू शिवम पाटीलचं हे षटक. आणि समोर हर्षल गरत, आयुष्यातील पहिली बाईक किंबहुना खारकोपर गावातील पहिला खेळाडू ज्याला बाहेरच्या स्पर्धामध्ये पहिली बाईक मिळाली तो होता हर्षल. आणि अतिशय भावूक क्षण त्याच्यात आपण जासईच्या स्पर्धेमध्ये पाहिले. तो खेळाडू स्ट्राईक एंडला हाफ ट्रॅकर होता, अप्पर कटचा प्रयत्न होता आणि पंचांनी मात्र या बॉलला खरतर नो बॉल घोषित केला. आय थिंक ओव्हर स्टेपिंग, येस फ्रीड बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. नो बॉल घोषित केल्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत बिनबाद 18 टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. 40 त्यामुळे अजूनही 22 धावा बनवावे लागतील. थोडासा सामना आपण जर पाहिला एकतर्फा होईल कारण एक खेळाडू बाद झालेला नाहीये कार्कोबर टीमचा. नेक्स्ट बॉल फ्रीड शिवम पाटील फार एंड आणि इथे फटका लाजबाब बॅकफुटला आले, कव्हर्सला टार्गेट केला आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावा षटकार. धावसंख्या आपण जर पाहिली 24 आणि स्पर्धा देखील आपण पाहिली या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलेली आहे. 3,20,000 सबस्क्रायबर ज्या चॅनलचे पूर्ण झाले त्या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण होताना पाहता. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून केलं जात आहे. बॅकफुट लागले, कट केला बॉलला, शॉट बॅकवर्ड पॉइंटला, फेकी अतिशय वेगवान, ओव्हर थ्रो झाला बॅकअपसाठी. खेळाडू नाही आहेत, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि खराब फिल्डिंग.
लेझी क्रिकेट 3 धाबा असतील तर या बॉलवरती. चला आता आपण लगेचच मंचावरती वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. आमचे आदरणीय ॲडव्होकेट अस्मित घरत यांचा वाढदिवस. चला डीजे आपण बर्थडे सॉन्ग प्ले करा. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला जाईल. ॲडव्होकेट अस्मित घरत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये, खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने देतोय. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच आम्ही शिवचरणी या ठिकाणी प्रार्थना आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देव हीच आम्ही प्रार्थना करू. या स्पर्धेच्या वतीने उदंड आयुष्य आपल्याला लाभो. ॲडव्होकेट अस्मित घरत वेल एज्युकेटेड पर्सन, त्यांचा खरं तर वाढदिवस काही क्षणातच आपण संपन्न होताना पाहिला. आणि मंचावरती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंट्या शेट कातारा, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व. भारतीय जनता पार्टी म्हटलं की प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही संकल्पना राहिली. या मला थोडासा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता, अगदी पुल करायचा होता बॉलला, परंतु लाईनमध्ये नव्हते, डोळे बंद झाले. त्याच वेळेला आपण पहिला पंचांनी आणखीन एक नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला. त्यामुळे 1+1 बाय 1 गेट 1 फ्री 2 धाबा आता ॲड होतील. कारकोपर संघाच्या खात्यामध्ये अगोदरच धाबा कमी आहेत. त्यामध्ये एक्स्ट्रा रन खर्च करताना देवा ग्रुप आवरे टीमला पाहत आहे. सर लेग बाईज ना, येस बाईज. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल तर आणि यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. फ्रीड बॉल आहे, ऋतिक आहे त्या ठिकाणी आणि क्विक थ्रो. त्याच ॲक्शनमध्ये आपण पहिला सिंगल रन मिळाली. फ्रीड असल्यामुळे आपण पहिला ऋतिक सुरक्षित राहील मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू बाद झालेला नाहीये. प्रतीक पाटीलला थोडी दुखापत झाली, त्यामुळे हा खेळाडू इंजोर्ड होऊन मैदानाच्या बाहेर गेला. आणि कारकोपर म्हटलं की आमचे सुधीर शेठ ठाकूर, त्याचवेळेला आमचे रोशनजी मात्रे असतील, खरं तर बंटीबाई घरत अध्यक्ष, गाव अध्यक्ष त्यांना आपण पाहत आहे. आमचे शेखर पाटील, निलेश पाटील, किशोरदादा पाटील, या सर्वांचा मी आवाजावर उल्लेख करील. दमदार योगदान राहिलं. ऑन साईडला हा बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन नो बॉल. वारंवार ओव्हर स्टेपिंग. कदाचित तुम्हाला आता रनआउट खरं तर रनअपमध्ये थोडासा त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. आणि ते रनआउटची संधी, पहिला विकेट, सांघिक यश मेल फिल्डिंग करणाऱ्या देवा ग्रुप आवरे टीमला. खेळाडू बाद झालाय ऋतिक घरत. फक्त 6 धावा बनवायच्यात. आपण लगेचच यानंतर विशेष अतिथी सन्मानाकडे वळणार आहोत. मुख्य व्यासपीठामध्ये पण पाहता त्यांचं आगमन झालं. कृतिशील खरं तर गतिशील विचारांचे कृतिशील नेते म्हणून आदरणीय आमदार प्रसाददादा ठाकूर साहेबांकडे पाहिलं जातं. आणि काही दिवसापूर्वी सर्वात मोठं अभियान, सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टी हा संपन्न झाला. आणि अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला क्रमांक पनवेल विधानसभा मतदारसंघाचा लागला. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पहिला आदरणीय आमदार प्रसाददादा ठाकूर साहेबांचे सर्व हे खरं तर सहकारी, त्यांनी घेतलेली मेहनत पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट 1 कोटीहून अधिक सदस्य अभियान नोंदणी संपन्न झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पनवेल तालुक्याला हा प्रथम क्रमांक मिळाला. आणि त्याच मतदारसंघातील आदरणीय प्रसाददादा ठाकूर साहेबांना आपले आदर्श मानणारे आदरणीय पिंट्यादादा कातारा, विश्वास शेठ कातारा उर्फ पिंट्या शेठ कातारा, त्यांचं या ठिकाणी आगमन आपण होताना पाहता. त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा मी पुन्हा एकदा एवन जोडी या स्पर्धेची सुमितदादा पाटील आणि आमचे संदीप शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑन साईडला हा फटका खेळले त्या ठिकाणी धनेश, त्यांना आपण पाहताय.
येणाऱ्या कालावधीमध्ये होळी चषकाचं आयोजन खरं तर गावाध्यक्ष बंटीबाई यांच्या वतीनं तुम्हाला कारकोपर नगरीमध्ये पाहायला मिळेल. एक दिवसीय स्पर्धा आणि तब्बल 12 सायकल विजेत्या संघाला त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक असतं आणि भरपूर चांगलं आयोजन नियोजन आम्ही नेहमी त्या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि यंदा देखील मोठ्या उत्साहात ती स्पर्धा तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार, फक्त दिशा दिले, लेग लांचचा प्रयत्न, फटका चांगला आहे, लाजबाब. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 धावा चौकार. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही टीम पुन्हा एकदा विनंती राहील खरं तर दादरपाडा आणि एका बाजूला सावरकर. चला ओमकार कोळी तुम्ही टॉस जिंकला, निर्णय फिल्डिंगचा आय थिंक घेतलाय. लगेच सामना संपला की मैदानात ताबा घ्या. स्कोर लेवल झाले त्या 1 रन हवी होती आणि ती सिंगल कंप्लीट करत मात्र ते विजयावरती शिक्कामोर्तब केलाय, तो म्हणजे कारकोपर संघाने. 1 धावाली सामना जिंकलाय कारकोपर संघाने. हार्ड लक देवा ग्रुप आवरे. आपण जाऊया त्या ठिकाणी खतर अतिथी सन्मानाकडे, जिथे असतील आमचे मित्र संयम करत. आणि चला लगेच निशांत 11 दादरपाडा टीम फिल्डिंगसाठी आपण मैदानाचा ताबा घ्या. निशांत 11 दादरपाडा आणि मोरिया 11 सावरकर आपल्याला बॅटिंग करायची आहे. आपण खेळाडू कक्षामध्ये या लगेच, आणि कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ दिला जाणार नाही. दादरपाडा टीम या गोष्टीकडे लक्ष ठेवा. यस 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षणासाठी आपण मैदानामध्ये उतरा. चला दादरपाडा टीम फिल्डिंग लावण्यासाठी तयार आहे. आज लवकरात लवकर आम्हाला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे, यासाठी मी ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काही क्षणामध्ये आपण मान्यवरांच्या मुख्य सन्मानाकडे जाऊ, जिथे तुम्ही मान्यवरांचं आगमन पाहताय. कुणाल पाटील आपण मंचावर या. फिल्डिंगसाठी चाललेत ते, नंतर त्यांचा आपण सन्मान जरूर करूया स्पर्धेच्या माध्यमातून.